Good morning, team. गुड मॉर्निंग मॅम. जय. जय. How's everything? ऑल गुड मॅम. Good. मॅम, युवराज काही बोलला का? एक काम करते. आजपासून ना माझं रजिस्टर, माझा अटेंडन्स सगळं तुला देते मी. इनफॅक्ट आजपासून ना माझ्या रजा सुद्धा तूच अप्रूव्ह करत जा. आजपासून मी तुला रिपोर्ट करते. मॅम, पण तुम्ही सिनियर आहात. आय एम ग्लॅड यू रिमेंबर दिस. मला अपडेट विचारताना हे डोक्यात नव्हतं का? मॅम, मला तसं म्हणायचं नव्हतं. बेसिक प्रोटोकॉल विसरला नाहीत तर बरं होईल. सॉरी मॅम. काय फाईल्स आपोआप चालत येणार आहेत माझ्याकडे का कम्प्युटरच्या कीज आपोआप प्रेस होणार आहेत? कामाला लागा. जय हिंद मॅम. जय हिंद मॅम. काय म्हणताय मिस्टर अँड मिसेस खांडेकर? नाही मॅम, मिस्टर अँड मिसेस खांडेकर नाही, ऑफिसर तारिणी आणि ऑफिसर केदार देवकी आहेत. अरे वा, असं त्यासारखेच एकदम प्रॉम्प्ट असं. ऑफिसर्स काय म्हणतात खांडेकरांचे कुटुंबीय? सगळे क्लूलेस आहेत युवराजच्या काळजीमध्ये. तुम्हाला नाही आहे का युवराजची काळजी? नाही मॅम, तसं नाही आहे. युवराज सुद्धा आपल्या हातून पुराव्याअभावी सुटायला नको असं वाटतंय. पुरावे काय आज ना उद्या मिळतीलच. युवराजला बोलता करण्याचा पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. म्हणजे मजे. अरे वा साईगावकर, काय सोडताय की काय? मला दिली का मॅडमने ऑर्डर दिली का? मॅडम सोडताय? अरे बाबा, तुला कशाला सोडू मी? हे बघ, तुझ्यासाठी नवीन रूममेट आणले मी. ए चला रा आतमध्ये. कोण कोण आहे ते? ए अरे हे कशाला पाय कशासाठी? कोण कोण आहेत? एक मिनिट हा. एकच मिनिट. ओ साईगावकर, साईगाव ऐका ना. नाही नाही नाही, हे नको, हे नको, प्लीज 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 बाहेर काढा मला. ते बरे होते. अरे ते आधीचे जे रूममेट होते ना तुझे, ते भुरटे होते. पाकिट चोरायचे, मंगळसूत्र चोरायचे. हे बग, हे हाफ मर्डरवाला आहे तो, आणि तो बघ फुल मर्डरवाला आहे. प्लीज 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 मला लॉक ना करू, उघडा. ऐका ना, जे काय ते बोलून घ्या ना आपण थोडंसं. हा काय ऐका ना. अहो अहो हसता काय सायगाव मॅडम? हो मला यांच्यासोबत नको. हे हाफ मर्डरवाले. तू तो युवराज खांडेकर तूच का? तो MNN वाला? आमचं चॅनल आहे आमचं. तो बातम्या देतो तो का? मीच काय काय झालं मला? काय म्हणताय पद्मिनीताई? तुम्हाला सुनावलं तारिणीने? नाहीतर काय? काय तर म्हणे मी सत्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करते, ही सत्याच्या बाजूने चालली. छे छे छे, मला मुळीच पटलेलं नाहीये. ओ नात्याचा वयाचा काहीतरी मान ठेवायचा ना. पण तुम्हाला सांगते ना, ही अशीच पटकळ आहे. लहानपणी आई गेली हिची, पण वडील आणि आजीने एवढे फाजील लाड केलेत ना, त्याचे परिणाम आहेत हे सगळे. एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते हा. तुम्हाला राग आला तरी हरकत नाही. मला आयुष्यभर एकाच गोष्टीचा पश्चाताप राहील की मी माझ्या मुलाच्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय त्या कौशिकीला घेऊ दिला आणि तुमच्या बेलसरे कुटुंबाशी सोयरीक जुळवली. ते केलं नसतं ना, तर आज माझ्या युवराजवर ही वेळ आली नसते. अहो असं काय बोलताय पद्मिनीताई? नाही म्हणजे माझ्या निशीला नशीबवान समजते मी. युवराजरावांसारखा नवरा मिळाला, तुमच्यासारखे सासूबाई, दयानंदरावांसारखे सासरे, हे घर आणि माणसं. खरंच नशीब काढलं माझ्या लेकीने. आदल्या जन्मीचं पुण्य असणार तिथं. आणि म्हणतात ना, लग्नाच्या गाठी हो स्वर्गात बांधल्या जातात, तसंच आपलं कुटुंब एकत्र येणं हे आपलं नशीब आहे. केदार तारिणीने या घरात येणं हे काय आमचं गेल्या जन्मीचं पाप आहे का? कुठली शिक्षा भोगतोय आम्ही? अहो असं काय बोलताय? तुमच्या तोंडून शिक्षा भोगणं नाही, शिक्षा देणं हे शोभतं. नाही पण पद्मिनीताई, सगळं तुम्ही हातात घेतलं ना, हे बरंच केलं बघा. माझ्या लेकीची आणि जावयाची काळजी फक्त तुम्हाला आहे, बाकी कोणाला काही पडलंच नाही हो.
या घरातले सगळेच आपले डोळे आणि कान बंद करून बसलेत, त्यामुळे ही पद्मिनी खांडेकर तर सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच करणार आहे, शांत बसणार नाही. पद्मिनी खांडेकर. खांडेकरांच्या घरातल्या सगळ्यांचे नंबर सेव्ह करून ठेवले. आता काय फोन येतच राहतील. चीफ ऑफिसर जया जगदाळे स्पीकिंग. ऑफिसर, तुमचं नाव महत्वाचं नाहीये, माझं काम महत्वाचं आहे. माझा मुलगा युवराज खांडेकर तिकडे तुमच्या कस्टडीमध्ये. काय बोलताय मॅडम? युवराज खांडेकरला असं अचानक अटक कोणी केली? म्हणजे कोण आहे असं डॅशिंग ऑफिसर? एक नागरिक म्हणून आणि त्याही पेक्षा एक आई म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. माझं हे म्हणणं तुम्ही जर हसण्यावरी नेणार असाल तर मी तुमची कंप्लेंट करेन. करा. काय मी तर म्हणते कराच. एक आई म्हणून आणि एक नागरिक म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा, आणि प्रशासक आणि एक पोलीस अधिकारी म्हणून मी माझं काम करेन. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या युवराजने तिथून बाहेर पडणं मला महत्वाचं वाटतंय. मला काय खेळ वाटतोय? जया जगदाळेच्या तावडीतनं कोणाला सोडवणं इतकं सोपं असेल का? त्या पद्मिनी खांडेकरला खूप हलक्यात घेताय तुम्ही. हलक्या शत्रूला सुद्धा शिस्तीत हँडल करते ही जे. तुम्हाला जितके प्रयत्न करायचे ना तितके प्रयत्न करा, पण मीही एक गोष्ट तुम्हाला सांगते, काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला परत आणणार. हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा. तोंडाच्या वाफा दवडाची फार सवय वाटतं पद्मिनी खांडेकरला. एनिवे, जसं ती स्वतःच्या मुलाला सोडवण्यासाठी काहीही करू शकते, तसंच युवराजला बोलतं करण्यासाठी जे सुद्धा काहीही करू शकते. जरा शांत डोक्याने विचार करतो. आपला मुलगा त्यांच्या ताब्यात आहे. कोणी कितीही आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला ना तरी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तू असलं काही करणार नाही असं लक्षात ठेव. त्या ऑफिसरला सांगितलं तेच तुम्हाला सांगते. आता मला कोणीही अडवू शकत नाही. अगं कोण रे? चाल. काय इथे आम्हाला झोप येत नाही. वाट. अरे झोप येत नाही तर काय अंगाई गाव तुमच्यासाठी? झोपतो तुम्हाला चांदोबा म्हणून तुमच्यासाठी. जा ना, झोपा ना गप्प. भाई, ही चांगली आयडिया आहे. एक काम कर, पाय चेपून दे. युवराज खांडेकर आहे मी, खांडेकर, कळलं ना? कामाशी काम ठेवायचं, नाटकं करू नका जास्त. ए उठ ना उठ. पाय चेपून दे. पाय करू अरे चल चल उठ उठ पटकन ये. पण चाल, पाय चेपून दे.